ऐकायला काही तयार नाही. बलिराजाला हसू आलं. बलिराजा म्हणाला, ठीक आहे, आता तुझी जर एवढी इच्छा आहे तर तुला जसं पाहिजे तसं देण्याकरता मी तयार आहे. आणि त्रिपाद भूमीचं आणि दान देण्याकरता आणि उदक आपलं वामनाच्या हातावर घालण्याकरता आणि ते पात्र हातामध्ये घेतलं. ऐका, आणि पात्र घेतल्याच्या संकल्प सोडणार बलिराजा. तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी आले दैत्य गुरु शुक्राचार्य. कारण गुरुचं काम आहे आपल्या शिष्याला योग्य मार्गदर्शन करणं, त्याचं सांभाळ करणं. शुक्राचार्य त्या ठिकाणी आल्याच्या नंतर त्यांनी सर्व पाहिलं की सर्व कला ही जादूगरी हे भगवान विष्णूची दिसते आहे. आणि मग त्याने बलिराजाला उपदेश करायला सुरुवात केली. बलिराजाला सांगितलं की बलिराजा थांब जरा, घाई करू नको. अरे हा जो तुझ्या समोर आलेला आहे ना, हा सामान्य नाही आहे, हा भगवान विष्णू आहे प्रत्यक्ष. आता बलिराजाचा संकल्प अजून दृढ झाला. तो म्हणाला, वा रे वा, आनंद वाटला त्याला की असा योग पुन्हा जीवनात येईल का. जगात आणि त्रैलोक्याचा मालक असणारा भगवान विष्णू तो जर माझ्या दारामध्ये हात पसरतोय तर असा योग पुन्हा काही येणार नाही. आनंद वाटला आणि सांगितलं, बस आता मी देणार. शुक्राचार्याने खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण तरी देखील त्याचा दान करण्याचा संकल्प दूर असल्यामुळे शुक्राचार्याने बचाव करता काय केलं की त्या ठिकाणी त्या झाडीमध्ये आणि सूक्ष्मरूप धारण केलं. पाणी पडत नाही असं पाहिल्याच्या नंतर त्यांनी दरवाची काळी घेतली, त्याला टोचा मारला. टोचा मारल्यावर त्यातून रक्त व्हायला लागलं. परिणाम असा आहे, संतांचे प्रमाण आहे, तिथे विरोध केला, अडथळा निर्माण केला. कुणी आपल्या गुरुनी शिष्याच्या कल्याणाकरता. लक्षात ठेवा, चिंतन काय आहे. चिंतन असं आहे की भगवंताची प्राप्ती करत असताना, तुमचा शुद्ध संकल्प पूर्ण करत असताना, धर्म कार्य करत असताना, परमार्थ करत असताना त्यामध्ये अडथळा निर्माण करणारे हे जरी कदाचित आई असली, बाप असला, ऐका जरा, वेळ प्रसंगी गुरु असला तरी त्याची आज्ञा प्रमाण मानायचे नाही. पतिता असेल, आज्ञा प्रमाण मानायचे नाही, आता नियम आहे. तुम्ही म्हणाल महाराज हे विचित्र संख्या बरोबर आहे, कारण तुकोबांचं प्रमाण देतो मी तुम्हाला. तुकाराम महाराजांनी असं इतकं सुंदर वाक्य वापरलं, ते काय म्हणतात पहा. जळत, काय म्हटलं, जळवत. जळत शब्दाचा अर्थ काय होईल, जळून जावं म्हणजे आग लागो. कोण जळवती येथे उपद्रविती अंतराय. पाच अंतरित आहे. म्हणजे परमार्थ साधनेमध्ये अडथळा निर्माण करणारे जे असतील ते जळो, त्यांना आग लागो. म्हणे मला आई आहे असू दे, बाप आहे म्हणे असू दे, म्हणे गुरु आहे असू दे. त्याला कारण आहे, जिने नारायणी घडे अंतराय, जिने नारायणी घडे अंतराय, भूका बाप माया त्याच्यावी. जिने नारायणी घडे अंतराय आणि भूका बाप माया त्याच्यावी. बरं, इतिहासातलं उदाहरण सांगितलं तुम्हाला एका वाक्यामध्ये. प्रल्हादे जनक विभीषणे बंधू, राज्यमाता निंदू भरते केली. चार उदाहरण दिले. देवा करता प्रल्हादाने आपल्या बापाचा त्याग केला. बाप होता पण देवाचा विरोध आहे ना. तर विभीषणाने स्वतःच्या भावाचा त्याग केला, विरोध करतो देवाला, त्याला केलो.
आणि राजमाता निंदू भरते केले. स्वतः भरताना आपल्या आईचा त्याग केला. लक्षात घ्या देवाचा. आणि त्याचेही पुढचं प्रमाण आहे. आढळला म्हणून पोळीला डोळा बळीने आंधळा शुक्र केला. आपल्या कथा भागांचा प्रमाण आहे की आपल्या संकल्पाच्या आड येणारे जरी आपले गुरु असले तरी त्यांच्या वचनाचा आपण स्वीकार करू नये. आणि शेवटी नाईलाज झाला आणि शेवटी आता आणि तिचा आपलं संकल्प आपला सोडतोय. आता संकल्प सोडत असताना नेमकं काय झालं सांगतो की त्या ठिकाणी शुक्राचार्य म्हणतात, परीक्षित राजा, या ठिकाणी आता संकल्प सोडण्याकरता संकल्प आपला सुटला 3 पाद भूमीचा. आणि मग ही 3 पाद भूमी देत असताना त्रिपाद भूमीची शिक्षा मागून त्रैलोक्यात राज्य हरण करतो असं पाहून दैत्यवीरांना त्या ठिकाणी आपला संताप आला. आणि त्या ठिकाणी शुक्राचार्य म्हणतात, परीक्षित राजा, बलिराजाला ते संयुक्तिक भाषण ऐकून दानवाच्या सेनापतीने युद्ध करण्याचं सोडून दिलं. आणि ते त्या ठिकाणी आणि रसातलाच्या ठिकाणी आपल्याला गेलेलं आहे. कारण या ठिकाणी आता ते त्रिपाद भूमीचं जरी दान त्यांनी दिलं तरी आता भगवंताने आपले माया आणि त्या ठिकाणी केली. ती परमात्म्याची माया अशा प्रकारची होती की वामन परमात्मा म्हणतात, दैत्या, तू मला त्रिपाद भूमी देण्याचं कबूल केलंय, पण हे सर्व विश्व जे आहे ना, हे तर माझ्या आता 2 पावलामध्ये संपत आहे. आता 3रा पाऊल ठेवू पुढे आणि मग तुला आता नरकवास भोगावा लागेल. बलीला खूप छळलं, पण त्या ठिकाणी बली म्हणतोय शांतपणे, हे सुरश्रेष्ठा बलिराजा, तू कप्ताने प्रथम आपलं वामन रूप घेऊन भिक्षा मागितली. मग या ठिकाणी वामनाला उत्तर दिलं. तो म्हणतोय, हे सुरश्रेष्ठा म्हणजे देवादी देवा वामना, तू कपटाला प्रथम वामन रूप घेतलं आणि मग भिक्षा मागितली. तू पहिल्यांदा जे रूप दाखवलं ते कसं होतं, छोटं होतं. तुझ्या 3 पावलाने म्हटलं, आता तुझे मोठं केलेलं आहे स्वरूप, त्याचा अर्थ मी खोटा नाही, तू खोटा आहे. पण अशा रीतीने मी वागलो असताना ते खरं ठरेल तर मी ते वागायला तयार आहे. त्याच्याकडे एक काम कर, माझा संकल्प मी मोडणार नाही, तुझं 3रं पाऊल हे माझ्या मस्तकावर ठेव. परीक्षेला बलिराजाचं भाषण चाललेलं आहे. इतक्या ईश्वराचा प्रिय भक्त प्रल्हाद त्या ठिकाणी आला आणि आपला आजा आलेला पाहून त्याने वंदन केलं. वरून पाशाला बद्ध असल्यामुळे नित्याप्रमाणे बलीला प्रल्हादाचं पूजन करता आलं नाही. आपल्या पार्श्वजनाने वेष्टीत असा त्या ठिकाणी उभा आहे हे पाहून प्रल्हादाने त्याला वंदन केलं आणि म्हटलं, हे परमेश्वरा, या बलीचं इंद्रपद तू हरण केलंय, हे फार चांगलं केलं. कारण ऐश्वर्याच्या मदानं मनुष्य मोहात पडतो. इतक्यात पतीला बद्ध केल्यामुळे भयभीत झालेली बलीची पत्नी त्या ठिकाणी आली आणि ती देखील म्हणायला लागली, हे देवादी देवा, सकळ विश्वाचा स्वामी तू आहे आणि आमचे पती काय, हे तर त्रैलोक्याचे अधिपती असं म्हणतात. पण त्यांनी आता काय म्हटलं बघा, सांगण्यासारखं आहे. ती विंध्यावळी जी होती ती आली आणि ती काय म्हणते आहे, कारण याने काय म्हटलं, बलिराजा आपल्या वामनाला, बलिराजाने या ठिकाणी असं म्हटलं की मी हादू, माझं जे पाऊल आहे माझ्या डोक्यावर ठेव, तुझं पाऊल. पण त्या ठिकाणी ती मात्र संदेश देते आहे. ती काय बोलते आहे का, ती म्हणते आहे, देहाभिमानानं तुला सुपूर्ण पछाडलेलं आहे. अरे देवा, तू यांच्यावर कृपा कर. ब्रह्मदेव म्हणता, देवादी देवा, तू या बलीचं ऐश्वर्य हरण केलेलं आहे, आता छळ करू नको.
भगवान म्हणतात, आता सिद्धांत आहे काय म्हटला, परमात्मा सांगतात ब्रह्मदेवा आपलं वेगळं आहे म्हणणं आणि देवाचं म्हणणं वेगळं आहे. आपलं म्हणणं असं आहे की ज्याच्यावर कृपा होते, म्हणजे ज्याला धन मिळतं, सत्ता मिळते, संपत्ती मिळते, ऐश्वर मिळतं, वैभव मिळतो, पैसा वाढतो, असं ज्याला मिळतं तो लोक म्हणतात आमच्या देवानं काय केली, कृपा केली, असं आपलं म्हणणं आहे. पण शास्त्रामधलं वेगळं म्हणणं आहे. परमात्मा म्हणतात ज्या भक्तावर मला खरा अनुग्रह करायचा आहे, मी अगोदर काय करतो, त्याचं हळूहळू हळूहळू ऐश्वर्य हरण करतो. त्याला वरती जाऊ देत, जास्त मोठ्याने होऊ देत, ध्यानात ठेवा. पण हा दैत्य सत्यनिष्ठ आहे. याचं द्रव्य गेलं, राज्य गेलं, याच्या बांधवांनी याला सोडलं, तरी याला सत्य सोडलं नाही. आणि म्हणून देवालाही दुर्लभ अशा पदाच्या ठिकाणी मी याची या ठिकाणी स्थापना केलेली आहे. म्हणून हा सावर्णी मन्वंतरामध्ये इंद्र होईल, मी त्याचं पालन करेल आणि तोपर्यंत हा ज्या ठिकाणी शारीरिक आणि मानसिक दुःख भोगावी लागत नाही अशा सुतलामध्ये आणि त्या ठिकाणी तो वास्तव्य करेल. याप्रमाणे भगवंताने बलीपासून इंद्रपद घेऊन त्या देवीच्या पुत्राला दिलं आणि स्वतः उपेंद्र होऊन त्याने जगाचं परिपालन केलं. त्यामुळे अधिक तिच्या मनाला समाधान झालं. इकडे आपला नातू वरुण पाशातून मुक्त झाला, त्याच्याकडून त्याच्यावर ईश्वराचा अनुग्रह झाला हे पाहून प्रल्हादाला देखील आणि त्या ठिकाणी आनंद झालेला आहे. अशा प्रकारे वामनाचं पुण्यपद चरित्र तो नित्य पठण करतो, त्याला सर्व सुखाची त्या ठिकाणी प्राप्ती होते. यानंतर पुढच्या कथा